बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। बघा दादा, ज्या दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री केली, या दरवाजाच्या स्ट्रेट भिंती बसून समोर पलीकडे प्लास्टर केलेली उंच भिंत, दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा आपण परिसर पाहतो याला इतिहासामध्ये राजवाडा किंवा राजमहल म्हटलं जातं। आपल्या राजेशिव छत्रपतींचा प्रशस्त राहता राजवाडा आहे। हा राजवाडा पूर्वी 2 मजली होता, याच्या वरचा दुसरा मजला हा लाकडी होता। 15 फुटाच्या ऐवजी सागवानी लाकडाने गोल मातीची कौल होती। कर्नल प्राथर मेजर 2 ब्रिटिशांनी 1818 ला ज्यावेळेस गडावर तोफांचा मारा केला त्यावेळेस हा राजवाडा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख झाला। मॅडम चप्पल खाली घ्या, मॅडम चप्पल खाली घ्या। आज रोजी आपण राजवाड्याला पाहिलं तर चारी बाजूला साईडला पडलेल्या भिंतीने मध्यंतरात असे पडीक चौतरे दिसत। बघा, आपण हा पहिला स्ट्रक्चर पाहतो, राजेशिव छत्रपतींचं बेडरूम आहे। याचा पुढचा दुसरा चौथरा किचनला मराठीमध्ये मुतपाकखाना म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघर। आपल्या राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि राजांचा मृत्यू रायगडावर झाला 3 एप्रिल 1680 मध्ये। प्रशस्त सकाळी पहाटे शनिवारी 12 वाजता हनुमंत जयंती दिवशी महाराजांना आपला अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीत याच चौथऱ्यावरती घेतला। बघा, समोर ते मस्जिदीसारखं मंदिर दिसतं, शेवटला दिसतं ना, जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे। त्याच्या समोर व्हाईट कलरचं गोल घुमट आपल्या महाराजांची समाधी आहे। महाराज हे शंकराचे महादेवाचे भक्त होते, म्हणून राजांना महादेवाच्या मंदिराच्या समोर देहात आग्नी दिली। जिथे राजांना चेतेला आग्नी दिली तिथे राजांची समाधी बांधली। राजांना फक्त वयाची 50 वर्ष आयुष्य लाभलं, आता आपलं पूर्ण आयुष्य सेटल होण्यासाठी। मात्र राजाने, त्याला चप्पल खाली घ्या, राजाने वयाच्या 50 वर्षात 365 किल्ले आपल्या ताब्यात घेतले। बघा, वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण हे तोरणा किल्ल्याला बांधलं। 26 वर्ष राजे राजगडावर केलं, रायगडावर 10 वर्ष। राजांचं धनासारखं म्हण होतं, मनासारखी माणसं होती, माणसांसारखा गड, गडासारखा राजा होता, राजासारखं धन आणि धनासारखं मन, म्हणून राजाने वयाच्या 50 वर्षात एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं।